नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. मीही मस्त मजेत आहे. तर आले आहे मी जरा भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये. आधी जाऊन डेअरीवरती दूध आणि पनीर घेतलं आणि बघा हा कोंबडा. तर त्यानंतर आले मी किराणा दुकानावर. थोडंसं सामान घ्यायचं होतं, तेही घेतलं. आणि पाऊस चालूच होता, पाऊस येऊन गेला होता थोडाफार. आणि आता बारीक बारीक पाऊस चालूच होता. तर बघू शकता आज आहे सोमवार. तर सोमवारचा भरपूर असा बाजार भरतो आमच्या इकडे, म्हणजे रोजच बाजार असतो. पण आज आले मी फ्रेश भाजी घ्यायला. तर सगळ्यात आधी गेले मी कांदे टमाटे घ्यायला, कारण कांदे टमाट्याशिवाय घरातली कुठलीही भाजी पूर्ण बनत नाही. तर आले इकडे कांदे टमाटे बटाटे घ्यायला. तर थोडेसे कांदे मला इकडे म्हणजे मोठे वाटले. मी कधीही कांदे घेताना बारीक घेत असते, कारण मोठा कांदा कसा असतं की अर्धा चिरला तर अर्धा तसंच शिल्लक राहतो. मग इकडे आले कांदे टमाटे घेतले, कांदा आणि लसूण घेतला. त्यानंतर आले आता भाजी घ्यायला. हिरवी भाजी घ्यायची होती मला. तर वांगे भेंडी ते भरपूर होते, पण वांगे घरामध्ये असल्यामुळं मी थोडासा विचार केला की घेऊ का नको, कारण भरपूर होतं. आणि हे होते माझ्यासोबत, त्यांना म्हणत होते की हिरवी भाजी कुठं मिळते आहे का बघा. तर हे निघाले पुढे की हिरवी भाजी कुठं मिळते आहे का, कारण हिरवी भाजी कसं आठवड्यातून एकदा तरी खायलाच हवी. तर त्या हिरव्या भाजीच्या शोधामध्ये त्यांनी अख्खं मार्केट तुम्हाला दाखवलं. पावसामुळे आज गर्दी कमी होती तशी, नाहीतर गच्च भरलेलं असतं मार्केट. आणि आता सणवार चालू होत आहेत, तर त्यामुळे तर बाजारामध्ये अतिशय जास्त गर्दी पडते. तर खूप सारे भाजी बघू शकता आले होते विकायला. तर आपल्या स्त्रियांचं कसं असतं, बार्गेनिंग करतच असतो, भावाची कमी जास्त करत असतो. तर हे कंटाळले होते. त्यांना म्हणलं तुम्ही बसा गाडीवरती, मी जोपर्यंत बार्गेनिंग करणार आहे तोपर्यंत मला चैन नाही पडणार आहे. पण शेतकरी लोकांचं पण त्यांनाही कमीच भाव मिळत असतो, पण आपणही सामान्य लोक आहेत. मी थोडीफार बार्गेनिंग करत असते, नाही दिलं तर आहे त्या भावामध्ये मी खरेदी करत असते. त्यानंतर हिरवी भाजी घेऊन झाली होती. ते म्हणत होते आवर लवकर, कारण पाऊस बारीक बारीक यायला चालू झाला. तर बघू शकता. आणि आता दिवेही लागले होते, कारण बराच वेळ झाला होता. हे घे ते घे, त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला होता. आणि इकडे मी शोधत होती कोथिंबीर, आणि मला कोथिंबीर म्हणजे मिळतच नव्हती. एका ठिकाणी होती तर ती थोडीशी अशी पिवळसर होती. तर यांचं सारखं आभाळाकडं बघणं चालू होतं, कारण काळोख पडायला चालू झाला होता, दिवे लागले होते. तर पाऊस येईल, आवर लवकर त्यांचं असं चालू होतं. पण जोपर्यंत मला कोथिंबीर मिळणार नव्हती तोपर्यंत मी काय घरी जाणार नव्हते. फायनली एका ठिकाणी कोथिंबीर मिळाली आणि कोथिंबीर घेतली. आणि पावसाला आता बारीक बारीक ठेंब यायला चालू झाले होते. त्यांचं असं होतं की घर लांब आहे, पावसामध्ये भिजावं लागेल, भिजत जाशील पावसामध्ये.
बाकीचा भाजीपाला घेऊस्तोपर्यंत अंधार झालाच होता आणि ते सारखं म्हणत होते झालं की नाही तुझं, झालं की नाही, आवर लवकर, पाऊस येत आहे. तर बघू शकता इकडे मसाल्याचेही असे गाडे लागतात. तर अशा प्रकारे संपूर्ण भाज्याची खरेदी झाली होती. मार्केटही आता बंद व्हायला आलं होतं. तर अशा प्रकारे पूर्ण भाज्याची तयारी केली आणि मी येत होते. चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब